आजच्या धावत्या आयुष्यात जर तुम्हाला स्वतःला ओळखायचं असेल, स्वतःचा खरा आत्मशोध घ्यायचा असेल, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देईल. आम्हाला खात्री आहे, की हा व्हिडिओ तुम्हाला थांबवेल, विचार करायला लावेल आणि कदाचित स्वतःकडे नव्या दृष्टीनं पाहायला शिकवेल. विज्ञान आणि हिंदू धर्म यांची सांगड घालण्याचा हा आमचा एक छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे, की हा विचारांचा प्रवास तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमच्या मनात काहीतरी सकारात्मक बदल घडवेल. आणि हिंदू धर्मातील स्थान आपण खरंच प्रगत आहोत का? आज आपण स्वतःला आधुनिक, प्रगत आणि बुद्धिमान समजतो. आपल्याकडे विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे आणि जग बदलण्याची ताकद आहे. आपण अभिमानाने म्हणतो, की आजचा काळ हा मानवजातीचा सर्वात प्रगत काळ आहे. आज आपण उपग्रह अवकाशात पाठवतो, वेगवेगळी अण्वस्त्र तयार करतो, कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन करतो आणि इतर ग्रहांपर्यंत पोहोचण्याची स्वप्न पाहतो. पण तरीही एक गोष्ट स्पष्टपणे दिसते आणि ती नाकारता येत नाही. आजचा मनुष्य अस्वस्थ आहे. सतत भीतीत जगतो, सतत युद्ध करत आहे आणि स्वतः निर्माण केलेल्या शक्तींपासूनच घाबरत आहे. याच ठिकाणी एक खोल आणि अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो. जर आपण आज इतके प्रगत आहोत, तर हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये इतक्या अचूकपणे, इतक्या गंभीरपणे आणि इतक्या जबाबदारीने शक्तीचं वर्णन कसं काय केलं गेलं? आपण कधी हा प्रश्न मनापासून विचार केला आहे का? हिंदू धर्मात अस्त्र म्हणजे नेमकं काय? आज अस्त्र हा शब्द ऐकला की आपल्या मनात लगेच शस्त्र, बॉम्ब, बंदूक किंवा मिसाईल यांचाच विचार येतो. पण हिंदू धर्मग्रंथांमध्ये अस्त्र या शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे. संस्कृतमध्ये अस्त्र हा शब्द अस प्रक्षेपण करणे आणि त्र साधन या शब्दांपासून तयार झाला आहे. म्हणजेच अस्त्र म्हणजे प्रक्षेपित केलं जाणारं ज्ञान. याचा अर्थ असा की अस्त्र म्हणजे फक्त धातूचं शस्त्र नव्हे, तर मंत्र, योग्य उच्चार, चेतना, भावना आणि योग्य वेळ यांचा संगम. अस्त्र आणि शस्त्र यातील मूलभूत फरक हिंदू धर्मात दोन संकल्पना स्पष्टपणे वेगळ्या केल्या आहेत. पहिली, शस्त्र, जे हातात धरून वापरलं जातं. दुसरी, अस्त्र, जे मंत्राने, चेतनेने आणि विवेकाने वापरलं जातं. म्हणूनच अस्त्र वापरण्यासाठी योग्य उच्चार आवश्यक होता, योग्य भाव आवश्यक होता, योग्य पात्रता आवश्यक होती आणि योग्य वेळही आवश्यक होती. ही केवळ तांत्रिक प्रक्रिया नव्हती, ही एक नैतिक आणि मानसिक परीक्षा होती. अस्त्र मिळवण्यासाठी काय लागत होतं? आजच्या काळात शस्त्र मिळवण्यासाठी फक्त पैसा पुरेसा असतो किंवा सत्ता असली तरी चालते. पण हिंदू धर्मग्रंथांमध्ये अस्त्र मिळवणं इतकं सोपं नव्हतं. अस्त्र मिळवण्यासाठी तपश्चर्या करावी लागायची, संयम ठेवावा लागायचा, नैतिक जीवन जगावं लागायचं आणि गुरुची स्पष्ट परवानगी आवश्यक असायची. कारण प्राचीन ऋषींना एक गोष्ट स्पष्ट माहीत होती. शक्ती स्वतः धोकादायक नसते, पण अयोग्य माणसाच्या हातात गेलेली शक्ती खरंच धोकादायक ठरते. ब्रह्मास्त्र, सृष्टीच्या मूलतत्वांवर परिणाम करणारी शक्ती. आता आपण ब्रह्मास्त्राबद्दल समजून घेऊया. हिंदू धर्मानुसार ब्रह्मास्त्र म्हणजे सृष्टीची रचना करणाऱ्या मूलतत्वांवर प्रभाव टाकणारी शक्ती. हे अस्त्र फक्त शत्रूवर मर्यादित नव्हतं. ते पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांवर परिणाम करत होतं. म्हणूनच ब्रह्मास्त्र अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत धोकादायक मानलं गेलं. महाभारतात ब्रह्मास्त्राचं वर्णन करताना सांगितलं आहे की आकाश जळल्यासारखं वाटतं, सूर्यांची संख्या वाढल्यासारखी भासते, प्राणी आणि वनस्पती नष्ट होतात. हे वर्णन वाचताना आजचा माणूस नकळत थांबतो, कारण हे वर्णन आजच्या अण्वस्त्रांसारखं वाटतं. पण हिंदू धर्म कधीच असं ठामपणे म्हणत नाही की हेच ते अणुबॉम्ब होतं.
तो फक्त एक गर्भित इशारा देतो. अश्वत्थामाचा अपराध. ब्रह्मास्त्राचा चुकीचा वापर अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र वापरलं, कारण तो सूडाच्या भावनेत होता. क्रोधाने अंध झाला होता आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तुटलेला होता. त्याने हे अस्त्र राजा किंवा योद्ध्यावर वापरलं नाही, तर गर्भात असलेल्या निरपराध बालकावर वापरलं. याच कारणामुळे हिंदू धर्म याला थेट अधर्म म्हणतो, कारण संदेश स्पष्ट आहे. जेव्हा शक्ती विवेकाशिवाय वापरली जाते, तेव्हा ती केवळ वर्तमानच नाही, तर भविष्यही नष्ट करते. आजच्या काळातील ब्रह्मास्त्र. हिंदू दृष्टिकोन. आजच्या काळात ब्रह्मास्त्र एखादं विशिष्ट शस्त्र नाही. आज ब्रह्मास्त्र आहे अणुवस्त्र, जैविक प्रयोग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जनुकीय हस्तक्षेप. हिंदू धर्म इथे एकच गोष्ट सांगतो: ज्ञान मिळवा, पण त्याआधी स्वतःला ओळखा. नारायणास्त्र. हिंदू धर्मात नारायणास्त्राचं स्थान अत्यंत वेगळं आणि महत्त्वाचं आहे. कारण नारायणास्त्र हे केवळ एक अस्त्र नाही, ते धर्माची अंतिम परीक्षा आहे. नारायण म्हणजे भगवान विष्णू, जे सृष्टीचं पालन करतात, संतुलन राखतात आणि नेहमी धर्माच्या बाजूने उभे राहतात. नारायणास्त्राचा अर्थ असा आहे की जेव्हा अधर्म सर्व मर्यादा ओलांडतो, तेव्हा सृष्टी स्वतःच प्रतिक्रिया देते. नारायणास्त्राचं वैशिष्ट्य महाभारतात स्पष्ट सांगितलं आहे की नारायणास्त्राचा प्रतिकार कोणत्याही शस्त्राने करता येत नाही, ना तलवारीने, ना बाणाने, ना कोणत्याही दुसऱ्या अस्त्राने. त्याचा एकच मार्ग आहे: शरणागती. जेव्हा योद्धे आपली शस्त्र खाली ठेवतात, अहंकार सोडतात आणि नम्र होतात, तेव्हाच नारायणास्त्र निष्प्रभ होतं. हिंदू धर्माचा खोल संदेश हिंदू धर्म इथे अत्यंत स्पष्टपणे सांगतो: हिंसेला हिंसेने उत्तर देता येत नाही, अहंकाराला अहंकाराने हरवता येत नाही. शरणागती म्हणजे भीती नव्हे, ती कमजोरीही नाही. शरणागती म्हणजे वास्तव स्वीकारणं, स्वतःच्या मर्यादा ओळखणं आणि धर्माच्या बाजूने ठामपणे उभं राहणं. आजच्या काळात नारायणास्त्राचा अर्थ आजच्या जगात अहंकारांचे संघर्ष आहेत, सत्तेची चढाओढ आहे, राष्ट्रांमध्येही अहंकार वाढलेला आहे. प्रत्येकाला जिंकायचं आहे, कोणालाच थांबायचं नाही. अशा वेळी नारायणास्त्र आपल्याला सांगतं, कधी कधी शस्त्र खाली ठेवणं हेच सर्वात मोठं धैर्य असतं. सुदर्शन चक्र, धर्माचं जिवंत प्रतीक. आता आपण सुदर्शन चक्राकडे वळूया आणि त्याचा थोडक्यात पण सखोल अर्थ समजून घेऊया. सुदर्शन चक्र हे हिंदू धर्मातील सर्वात गूढ आणि शक्तिशाली अस्त्र मानलं जातं. परंतु सुदर्शन चक्राचं शस्त्र म्हणून प्रत्यक्ष वर्णन फार कमी आहे. कारण सुदर्शन चक्र म्हणजे स्पष्ट दृष्टी, योग्य आणि अयोग्य यामधील फरक आणि धर्मनिष्ठ निर्णय. सुदर्शन म्हणजे काय? सु म्हणजे चांगलं आणि दर्शन म्हणजे पाहणं. म्हणजेच सुदर्शन सत्य स्पष्टपणे पाहण्याची क्षमता. म्हणूनच सुदर्शन चक्र कधी चुकत नाही, कधी निर्दोषाला मारत नाही आणि नेहमी परत येतं. कारण धर्म कधीही हरवत नाही. श्रीकृष्ण आणि सुदर्शन चक्र. महाभारतात श्रीकृष्ण स्वतः खूप कमी वेळा शस्त्र उचलतात, पण जेव्हा ते शस्त्र उचलतात तेव्हा तो निर्णय अंतिम असतो. याचा अर्थ स्पष्ट आहे: सत्ता नाही तर विवेक सर्वोच्च आहे. आजच्या काळात सुदर्शन चक्र आज आपल्याकडे माहिती प्रचंड प्रमाणात आहे, पण समज कमी आहे. आज निर्णय फार वेगाने घेतले जातात, पण त्यांचे परिणाम विचारात घेतले जात नाहीत. अशा काळात सुदर्शन चक्र आपल्याला सांगतं, योग्य निर्णय घेण्याची क्षमता हीच सर्वात मोठी शक्ती आहे. मंत्र, ध्वनी आणि चेतना. अस्त्रांचा गाभा. हिंदू धर्मात मंत्र म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नाही. मंत्र म्हणजे ध्वनी, कंपन आणि चेतना. प्राचीन ऋषींना माहीत होतं की ध्वनीमध्ये प्रचंड शक्ती असते. आज आपण फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन, रेझोनन्स अशा संकल्पनांचा वापर करतो.
हेच ज्ञान प्राचीन काळात नाद या संकल्पनेत मांडलं गेलं होतं. अस्त्र आणि मंत्र यांचं नातं. अस्त्र मंत्राशिवाय कार्य करत नव्हतं. कारण मंत्र अस्त्राला दिशा देतो, अस्त्राला मर्यादा घालतो आणि अस्त्राला अर्थ देतो. म्हणूनच चुकीच्या भावनेने किंवा चुकीच्या हेतूने उच्चारलेला मंत्र विनाशकारी ठरू शकतो. देव म्हणजे कोण? हिंदू धर्मानुसार हिंदू धर्मात देव म्हणजे फक्त आकाशात बसलेली एखादी व्यक्ती नव्हे. देव म्हणजे नैसर्गिक नियम, चेतनेची अवस्था आणि नैतिक आदर्श. म्हणूनच देव अस्त्र देतात, पण त्यांच्या वापरावर कठोर बंधन घालतात. अस्त्रांचा अंतिम उद्देश हिंदू धर्म कधीच असं सांगत नाही की जास्त शक्ती मिळवा. तो सांगतो जास्त जबाबदारी घ्या. दिव्य अस्त्रांचा उद्देश युद्ध वाढवणं नव्हे, विनाश घडवणं नव्हे, तर माणसाला स्वतःची मर्यादा ओळखायला लावणं. आजच्या माणसासाठी अंतिम संदेश. आज मानवाकडे अपार शक्ती आहे, पण खरा प्रश्न असा आहे, आपण त्या शक्तीसाठी मानसिक आणि नैतिकदृष्ट्या तयार आहोत का? जर विवेक नसेल तर प्रत्येक प्रगत तंत्रज्ञान ब्रह्मास्त्र ठरू शकतं. जर अहंकार असेल तर प्रत्येक सत्ता पाशुपतास्त्र ठरू शकते. हिंदू धर्माचा अंतिम सार हिंदू धर्म सांगतो, आधी स्वतःवर विजय मिळवा. आम्हाला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला हिंदू धर्मात दिव्य अस्त्रांना किती महत्त्व होतं आणि आजच्या विज्ञानाच्या काळातही त्या विचारांचं महत्त्व कसं टिकून आहे हे नक्कीच समजलं असेल. हे चिंतन तुम्हाला सुखी, सन्मानाने आणि अभिमानाने जीवन जगायला प्रेरणा देईल अशी आम्हाला मनापासून आशा आहे. तुम्हाला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे कृपया कमेंट करून नक्की सांगा आणि शक्य असेल तितक्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करा. अशाच अर्थपूर्ण, विचारप्रवर्तक आणि वैविध्यपूर्ण व्हिडिओसाठी आत्मशोध चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आशयपूर्ण विषयासह लवकरच.